नमस्कार मित्रांनो 20 ऑक्टोबर 2025 दिवाळीच्या दिवशी चुकून सुद्धा ही 5 कामे कधीही करू नका, नाहीतर लक्ष्मीमाता तुमच्यावर रागावतील. घरातील बरकत कमी होईल, गरिबी येईल आणि सुखशांती दूर जाईल. जर तुम्ही चुकूनही दिवाळीच्या दिवशी ही कामे केलीत तर महालक्ष्मी माता माफ करत नाहीत आणि तुमचे धनसौभाग्य थांबते. होय मित्रांनो, या वेळची दिवाळी खूप खास असणार आहे. या वर्षी दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर देव यांचा शुभ संगम बनत आहे. त्यामुळे तुम्ही पूजा करा किंवा नका करू, पण दिवाळीच्या या पवित्र दिवशी ही 5 कामे चुकून सुद्धा करू नका. नाहीतर माता लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जातील आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी, कष्ट आणि संकटांचा सामना करावा लागेल. तुमच्या जीवनात धनहानी होईल आणि जर माता लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर रुष्ट झाल्या तर त्या व्यक्तीला कंगाल होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही. भक्तांनो, या वर्षीची दिवाळी 100 वर्षांनंतर तयार होणाऱ्या शुभ संयोगात येत आहे. या वर्षीच्या अमावस्येच्या रात्री महालक्ष्मी योग आणि शुभ ग्रहांचा सुंदर मेल तयार होत आहे. या रात्री केलेले प्रत्येक कार्य अनेक पटीने फळ देते. पण जर या दिवशी चूक झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर राहू शकतो. म्हणूनच म्हटले जाते की दिवाळीच्या रात्री फक्त दिवेच नाही तर आपल्या कर्मांचे उजेडही लावावेत. म्हणूनच मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी या 5 कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हा दिवस तुमचे नशीब बनवू शकतो किंवा बिघडवू शकतो. दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी कार्तिक अमावस्येची तिथी 20 ऑक्टोबर दुपारी 3:44 पासून सुरू होईल आणि 21 ऑक्टोबर संध्याकाळी 5:54 ला समाप्त होईल. कारण दिवाळीची लक्ष्मीपूजा सूर्यास्तानंतर केली जाते, त्यामुळे यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी 7:08 ते रात्री 8:18 दरम्यान पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असेल. मित्रांनो, आमची जबाबदारी फक्त तुम्हाला सांगण्याची आहे. आता हे ऐकून तुम्ही मानता की नाही हे तुमच्यावर आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जर तुम्ही हे पाळले तर तुमच्या घरातील अंधार कायमचा नाहीसा होईल आणि महालक्ष्मीजींचा वास कायमचा तुमच्या घरात राहील. आणि जर लक्ष्मीमातेचा आशीर्वाद एखाद्या घरावर मिळाला तर त्या घरात कधीही धनदौलतीची किंवा समृद्धीची कमतरता राहत नाही. पूज्य गुरुजींनीही त्यांच्या दिवाळी कथेत सांगितले आहे की दिवाळीच्या दिवशी कोणीही व्यक्तीने या 5 चुका कधी करू नयेत, कारण या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीवर येतात आणि जर या दिवशी कोणी अपवित्रता किंवा चुकीचे कर्म केले तर माता लक्ष्मी रागावतात आणि घरातून सुखशांती नाहीशी होते. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीच्या दिवशी कोणती 5 कामे कधीच करू नयेत, कारण याच कारणांनी महालक्ष्मी माता रुष्ट होतात आणि घरात त्रास वाढतो. तसेच आपण हेही जाणून घेऊ की 3 अशी कामे आहेत जी तुम्ही या दिवशी केली तर महालक्ष्मी माता सदैव तुमच्या घरात राहतील आणि तुमच्या आयुष्यात धनाची कधीही कमतरता भासणार नाही. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सौभाग्यदायक आहे. म्हणून आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच आम्ही तुम्हाला हेही सांगू की या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये, जेणेकरून पूजेचे फळ संपूर्ण मिळेल आणि माताजींची कृपा कायम राहील. आणि शेवटी आम्ही तुम्हाला 3 ते 4 असे अचूक उपाय सांगू जे प्रत्येक व्यक्तीने दिवाळीच्या रात्री जरूर करावेत, ज्यामुळे महालक्ष्मीमातेची कृपा आयुष्यभर टिकेल आणि घरात आनंद वाढत राहील. पण व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता लक्ष्मी, जेणेकरून या दिवाळीत लक्ष्मीमाता नक्कीच तुमच्या घरात वास करतील. भक्तांनो, दिवाळीचा दिवस फक्त दिवे लावण्याचा आणि मिठाई वाटण्याचा नसतो. हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा आणि घरात धनसंपत्तीच्या प्रवाहाचा प्रतीक मानला जातो. विशेषतः सौभाग्यवती महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्यांची सावधगिरी, पूजा आणि दिनचर्या थेट पती-पत्नीच्या नात्यांवर, घराच्या सौभाग्यावर आणि समृद्धीवर परिणाम करतात.
या दिवशी काही चुका चुकून सुद्धा केल्यास माता लक्ष्मी रागावू शकतात आणि घरातील खुशहाली थांबू शकते. पहिली चूक जी महिलांनी कधीच करू नये ती म्हणजे पती पत्नीचे संबंध ठेवणे. भक्तांनो, दिवाळीच्या रात्री हे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की या दिवशी जेव्हा माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात तेव्हा शारीरिक संबंध घरातील सकारात्मक ऊर्जा आणि माताजींच्या आगमनात अडथळा आणतात. जर महिला या दिवशी चुकूनही संबंध ठेवतात तर लक्ष्मी माता रुष्ट होतात आणि घरात समृद्धी, सुख आणि धनाची कमतरता येऊ लागते. त्यामुळे या दिवशी संयम आणि पूर्ण शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी चूक म्हणजे घराची सफाई आणि पूजेची तयारी अपूर्ण ठेवणे. दिवाळीच्या रात्री जर पूजा अपूर्ण राहिली किंवा दिवे, फुले, मिठाई आणि इतर सामग्री नीट लावली नाही तर लक्ष्मीमाता रागावतात. महिलांनी चुकूनही असे करू नये. घर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने सजवा, दिवे लावा आणि भोग अर्पण करा. हे घराच्या समृद्धीसाठी आणि दाम्पत्य नात्यांतील गोडीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तिसरी चूक म्हणजे अशुद्ध किंवा तामसिक अन्न बनवणे. लसूण, कांदा, मांस, मद्य किंवा कोणतेही अशुद्ध अन्न या दिवशी बनवू नका. जर असे झाले तर लक्ष्मीमाता रागावतात आणि घरात धनाची कमतरता येते. तसेच पतीच्या आरोग्यावर आणि दाम्पत्य संबंधांवर परिणाम होतो. म्हणून या दिवशी फक्त शुद्ध, गोड आणि शाकाहारी अन्नच बनवा आणि अर्पण करा. चौथी चूक म्हणजे घरात भांडण किंवा नकारात्मकता पसरवणे. जर दिवाळीच्या रात्री घरात वाद, आरडाओरडा किंवा रागावलेले वातावरण असेल तर लक्ष्मीमाता त्या घरात स्थायिक होत नाहीत. यामुळे पती-पत्नींमध्ये ताण आणि अंतर वाढते. म्हणून या दिवशी सर्व कामे प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्याच्या भावनेने करा. पाचवी चूक म्हणजे धनाचा अनादर किंवा अपव्यय करणे. घरातील पैसा, सोने, चांदी किंवा मालमत्ता यांचा अनावश्यक खर्च करणे किंवा वाया घालवणे लक्ष्मीमातेला अजिबात आवडत नाही. असे केल्याने घरातील समृद्धी आणि आनंद थांबतो आणि पती-पत्नींमधील नातेसंबंधात असंतोष निर्माण होतो. भक्तांनो, अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी महिलांनी चुकूनही करू नयेत ती म्हणजे मासिक पाळीच्या काळात दिवाळीची पूजा किंवा भोगासंबंधी चुका करणे. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की मासिक पाळीच्या काळात स्त्रिया घराची तयारी आणि सजावट करू शकतात, पण दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची मूर्ती किंवा दिवा यांना थेट स्पर्श करू नये. जर चुकून असे झाले तर लक्ष्मीमाता रागावू शकतात आणि घरातील समृद्धीचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्याऐवजी महिला पूजेची सामग्री तयार करू शकतात, भोग अर्पण करू शकतात, कथा ऐकू शकतात किंवा ऑनलाईन माध्यमातून पूजेत सहभागी होऊ शकतात. भक्तांनो, हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की मासिक पाळीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या मूर्तीला हात लावणे किंवा नैवेद्यामध्ये अशुद्धता आणणे चूक मानली जाते. कारण त्यामुळे घरातील ऊर्जा आणि पती-पत्नींमधील नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून या काळात संयम, शुद्धता आणि श्रद्धा राखणे हेच सर्वात सुरक्षित आणि लाभदायक उपाय आहे. मित्रांनो, लक्ष्मीमातेला सर्वात प्रिय वस्तूंमध्ये झाडूचा समावेश आहे. म्हणूनच शास्त्रांमध्ये आणि वेदपुराणांमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की दिवाळीच्या रात्री झाडूसंबंधी गोष्टींमध्ये कुटुंबाने अत्यंत सावधगिरी बाळगावी. या दिवशी झाडूसंबंधी चूक झाली तर संपूर्ण वर्षभर आर्थिक नुकसान, अडचणी आणि त्रासांना सामोरे जावे लागते. भक्तांनो, आता समजून घ्या की हा साधी दिसणारा झाडू इतका महत्त्वाचा का मानला गेला आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या घरात दिवाळीच्या रात्री झाडूचा आदर केला जातो त्या घरात लक्ष्मीमातांचा कायमस्वरूपी वास असतो. कारण झाडू हा फक्त धूळ साफ करण्याचा साधन नसून ती दरिद्रता, नकारात्मकता आणि घरातील अशांती दूर करण्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण दिवाळीच्या रात्री झाडू योग्य दिशेने आणि श्रद्धेने ठेवतो तेव्हा ती फक्त स्वच्छता करत नाही तर घरात सुख, शांती आणि धनाचा प्रवाह वाढवतो. दिवाळीच्या या पवित्र रात्री जर आपण चुकून झाडू उलटी ठेवली तर समजून घ्या की लक्ष्मीमातांची कृपा त्या क्षणापासून कमी होऊ लागते. झाडू कधीही उभी ठेवू नये, कारण तसे केल्याने घरातील समृद्धीचा अपमान होतो. झाडू नेहमी कोपऱ्यात ठेवावा,
त्याचे डोके दक्षिण दिशेला आणि हरल उत्तर दिशेला असावे। ही दिशा लक्ष्मीमातांच्या आगमनासाठी शुभ मानली जाते। भक्तांनो, दुसरी मोठी चूक जी बरेच लोक करतात ती म्हणजे रात्री झाडू लावणे किंवा घरातील कचरा बाहेर फेकणे। अनेक लोकांना वाटते की रात्री स्वच्छता केली तर चांगले वाटेल, पण शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की सूर्यास्तानंतर असे करणे म्हणजे लक्ष्मीमातेला घरातून निरोप देण्यासारखे आहे। म्हणून या रात्री सूर्यास्तानंतर झाडूला हातही लावू नका। तिसरी चूक म्हणजे झाडूवर पाय ठेवणे किंवा तिला अनवधानाने ठोकर मारणे। असे करणे लक्ष्मीमातांचा अपमान मानला जातो। जर चुकून झाडूला पाय लागला तर लगेच हात जोडून क्षमा मागा आणि झाडूला प्रेमाने सरळ ठेवा। चौथी मोठी चूक म्हणजे झाडूला घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवणे। अनेक लोक झाडू बाहेरच्या दाराजवळ ठेवतात जेणेकरून सहज वापरता येईल, पण शास्त्रांनुसार हे मोठे दोष मानले गेले आहे। त्यामुळे लक्ष्मीमातांचा प्रवेश थांबतो आणि दरिद्रता घरात प्रवेश करते। झाडू नेहमी घराच्या शांत कोपऱ्यात ठेवावा, जिथे कोणाचा पाय लागू नये। मित्रांनो, व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी एक विनंती आहे, व्हिडिओला नक्की लाईक करा। भक्तांनो, काहीही झाले तरी दिवाळीच्या दिवशी घरात असे अन्न कधीही बनवू नका, नाहीतर संपूर्ण कुटुंब बर्बाद होते। तसेच जाणून घ्या की दिवाळीच्या दिवशी असे काय खावे ज्यामुळे तुमच्या जीवनात लक्ष्मीमातांची कृपा प्राप्त होईल। तुमच्या माहितीसाठी सांगतो की दिवाळीच्या दिवशी फक्त ₹2 किमतीचे धने आणून जर कुंडीत लावले तर ते अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते। यामुळे लक्ष्मीमातांची कृपा प्राप्त होते। धने हा साक्षात लक्ष्मीमातेचा प्रतीक मानला जातो। कुंडीत लावलेले धने संपूर्ण कुटुंबाने खावा। यामुळे जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही। जसजसे तुम्ही हा हिरवा धनिया खाता तसतसे तुमच्या घरात समृद्धी वाढत राहते। पण लक्षात ठेवा, दिवाळीच्या दिवशी आणलेला किंवा कुंडीत उगवलेला धनिया कधीही दुसऱ्या व्यक्तीला देऊ नका। घरातील प्रत्येक सदस्याने तो खावा। धनिया फक्त ₹2 किंवा ₹10 मध्ये येतो, हे अवश्य करा। विशेषतः दिवाळीच्या दिवशी घरात धनिया उगवणे आणि आणणे हे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडते। मित्रांनो, आम्हीही दिवाळीच्या दिवशी आमच्या घरात नक्कीच धनिया आणतो। हे अत्यंत शुभ मानले जाते। भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी एक विनंती, व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा, जेणेकरून लक्ष्मीमातांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील। भक्तांनो, आता जाणून घेऊया की दिवाळीच्या दिवशी अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही नक्की खावी आणि काही अशा गोष्टी ज्या दिवाळीच्या दिवशी चुकूनही बनवू नयेत। चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी। मित्रांनो, दिवाळीच्या पूजेमध्ये तुम्ही सीताफळ नक्की आणा। माता लक्ष्मीला 5 प्रकारची फळे अर्पण करावी लागतात। तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणतीही फळे आणू शकता, पण सफरचंद, सीताफळ आणि केळी फळे नक्की असावीत। तुम्ही कोणतीही 5 रंगांची फळे घेऊ शकता, पण माता लक्ष्मीला नाशपाती कधीही अर्पण करू नका। शास्त्रांनुसार जो मनुष्य दिवाळीच्या दिवशी सीताफळ खातो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही। सीताफळात साक्षात माता लक्ष्मींचे आशीर्वाद असतो, माता सीतेचा आशीर्वाद असतो। त्यामुळे तुम्ही सीताफळ नक्की घ्या। माता लक्ष्मीला दीपावलीच्या दिवशी ऊस अर्पण करणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले गेले आहे। या दिवशी जर तुम्ही ऊस खाल्लात तर तुमच्या जीवनात कधीही धनाची कमी होणार नाही। दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीला 5 रंगांच्या मिठाया अर्पण कराव्यात। दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीला मखाणे नक्की चढवावेत। जसे माता लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला तसंच मखाण्यांची उत्पत्तीही जलातूनच झाली आहे। मखाणेही कमळाच्या वनस्पतीतून मिळतात। धर्मशास्त्रांनुसार कमळाचे फूल आणि मखाणे अत्यंत शुभ मानले जातात। विशेषतः मखाण्याची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धनधान्याचा भरपूर साठा राहतो। धर्मशास्त्रांनुसार दीपावलीच्या पूजेमध्ये जो व्यक्ती भगवान गणेशाला दूर्वा अर्पण करतो त्याला कोणीही गरीब बनवू शकत नाही। असा मनुष्य आपोआप श्रीमंत होतो।
या दिवशी प्रसादाच्या रूपात दूर्वा नक्की आणावा आणि संपूर्ण कुटुंबाला खाऊ घालावा. भगवान गणेशाची कृपा नेहमी तुमच्या परिवारावर राहील. जो मनुष्य दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याचे भाग्य उजळते, त्याची कुंडली चमकू लागते, त्याला धन मिळणे निश्चित होते. त्याची लॉटरी लागू शकते, त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. माता लक्ष्मींना अर्पण करून प्रसाद स्वरूपात संपूर्ण कुटुंबाला ही खीर खायला द्यावी. त्यामुळे बंद नशिबाचे दरवाजेही उघडतात. धन, संपन्नता, ऐश्वर्य त्याच्या जीवनात नेहमी वास करते. या दिवशी खीर अर्पण केल्याने माता लक्ष्मी सच्च्या हृदयाने तुम्हाला आशीर्वाद देते. माता अत्यंत प्रसन्न होते. भक्तांनो, आता जाणून घेऊया की दीपावलीच्या दिवशी अशी कोणती वस्तू आहे जी घरात कधीच बनवू नये, नाहीतर संपूर्ण घराचा नाश होऊ शकतो. धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या दिवशी लसूण आणि कांदा यांचे सेवन कधीही करू नये, कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असतो. या दिवशी जो मनुष्य लसूण आणि कांदा खातो त्याच्या घरात नेहमी राहुकेतूचे वास्तव्य होते. भगवान शनीही रागावतात. आणि जर घरात राहुकेतूचा वास झाला तर तिथे माता लक्ष्मीची कृपा कधीच बरसणार नाही. वेदांनुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशीच राहुकेतूची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या तोंडातील लाळेतून ज्याचं उत्पत्ती झाली ती वनस्पती म्हणजे लसूण आणि कांद्याची. जो दिवाळीच्या दिवशी लसूण कांद्याचे सेवन करतो त्याच्या घरात राहुकेतूचे वास्तव्य कायमचे होते. तो मनुष्य कंगाल होतो, त्याचे जीवन उद्ध्वस्त होते. म्हणून या काळात असे अन्न कधीही खाऊ नका. बाकीच्या दिवसांत तुम्ही खाऊ शकता, पण दिवाळीच्या दिवशी लसूण आणि कांदा यांचे सेवन कोणत्याही परिस्थितीत करू नका. लहान मुलं ही चूक नेहमी करतात. बाजारातून डबाबंद खाणे, चिप्स, कुरकुरे वगैरे खातात ज्यात लसूण कांदा असतो. त्यामुळे किमान दिवाळीच्या दिवशी या गोष्टींपासून दूर राहा. मित्रांनो, विचार करा, तुम्ही दिवाळीच्या दिवशी राहुकेतूला तुमच्या घरात बोलवणार आहात का, की माता लक्ष्मीला? त्यामुळे स्वतःच्या घराचा विनाश जाणून बुजून करू नका. धर्मशास्त्रांनुसार असंही मानले जाते की माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी त्या दिवशी घरात पिवळ्या वस्तू बनवाव्यात. जसं की कढी पकोडा, पिवळे भात, पिवळा हलवा, पिवळी खीर इत्यादी बनवावीत. कारण या दिवशी पिवळा रंग स्वर्णासमान मानला जातो. सोने चांदीप्रमाणेच पवित्र मानला जातो. माता लक्ष्मीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. पिवळ्या वस्तू तिला फार आवडतात. या दिवशी पिवळ्या वस्तू नक्की खाव्यात. पिवळा रंग अवश्य धारण करावा. असं केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी वास्तव्य करते. भक्तांनो, असंही म्हटलं आहे की दिवाळीसारखा महापर्व कधीही कर्ज घेऊन साजरा करू नये. जो मनुष्य कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याचे कर्ज उलट वाढते. शास्त्रांमध्ये असं नमूद आहे की माता लक्ष्मी त्या घरातच वास करते जिथे तिला सच्च्या हृदयाने बोलावले जाते. माता लक्ष्मी फक्त एका मिश्रीच्या तुकड्यानेही प्रसन्न होते. फक्त मनात सच्ची श्रद्धा असावी. पूजापाठ जर तुम्ही सच्च्या मनाने केली तर तुमच्यासाठी काही रुपयांची किंमतही हिर्यासमान आहे. पण जर मनात श्रद्धा नसेल तर तुमचे कोट्यवधी रुपयेही निरर्थक आहेत. माता लक्ष्मी सच्च्या श्रद्धेची आणि सच्च्या प्रेमाची भुकेली आहे. तुमच्या संपत्तीची नाही, पण भगवान शनी देखील म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थयात्रा, धार्मिक पूजानुष्ठान किंवा कोणताही सण साजरा करू नये. यामुळे उलट जीवनात दोष निर्माण होतात. मित्रांनो, शास्त्रांनुसार असं मानलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी स्त्रीने लाल, गुलाबी, पिवळा किंवा भगवा रंगाचे कपडेच परिधान करावे. लक्ष्मी पूजनाच्या वेळी सौभाग्यवती स्त्रीने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. हा रंग विधवा रूप मानला जातो. तसेच काळा रंग परिधान करून पूजा करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. काळा रंगनाचा प्रतीक आहे. माता लक्ष्मीला लाल वस्त्र अत्यंत प्रिय आहेत. लाल रंग माता लक्ष्मींना फारच आवडतो. म्हणूनच माता लक्ष्मींचे प्रिय वाहन म्हणजे कमळ पुष्प आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने आपल्या मंगळसूत्रात भरपूर प्रमाणात सिंदूर भरावा, पायात पैंजण घालाव्यात आणि संपूर्ण शृंगार करावा. यामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि त्या स्त्रीला धनधान्याने परिपूर्ण करते. माता लक्ष्मी म्हणते की जी स्त्री माझ्यासाठी इतकं शृंगार करू शकते, तिच्या मनात माझ्याबद्दल किती श्रद्धा असेल. म्हणून माता लक्ष्मी अशा स्त्रीला आपल्या अंतःकरणातून आशीर्वाद देते आणि तिला अखंड सौभाग्यवती होण्याचे वरदान देते. मित्रांनो, लक्ष्मी पूजन करताना काही गोष्टींचे विशेष लक्ष ठेवायला हवे. पूजा करताना आळस किंवा जांभया घेऊ नये. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर लक्ष्मी पूजन कोणीतरी दुसऱ्याकडून करून घ्यावं. मासिक पाळीच्या काळात लक्ष्मी पूजन करू नये, कारण ते घोर पाप मानलं जातं. अशा वेळी तुम्ही पूजेमध्ये बसू शकता, पण माता लक्ष्मीची मूर्ती स्पर्श करू नये. अशा काळात तुम्ही पूजा कोणीतरी दुसऱ्याकडून करून घ्यावी. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही दीप लावू शकता, पण माता लक्ष्मीची मूर्ती स्पर्श करू नका. या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करू नये. हे अशुभ मानलं जातं, कारण निळे वस्त्र अलक्ष्मी, लक्ष्मीची बहीण, धारण करते. जर तुम्ही निळे कपडे घालाल तर अलक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. लाल कपडे अत्यंत सुंदर असतात आणि माता लक्ष्मीला आकर्षित करतात. लक्ष्मी पूजनात या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवा. पूजेमध्ये चांदीचा नाणे किंवा सोन्याचा नाणे ठेवावे. जर तुमच्याकडे चांदीचे किंवा सोन्याचे नाण नसेल तर तुम्ही 1 रुपयेचं नाणं ठेवू शकता. नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये धन असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्या धनाची देवी आहेत. तुमच्याकडे 8 आणे, 4 आणे किंवा फक्त 10 रुपये असले तरी ते पूजेमध्ये ठेवावे. कधीही रिकामी पूजा करू नका, कारण ही धनाची देवी आहे. माता लक्ष्मी तुमच्याकडून मोठं काही मागत नाही. मित्रांनो, माता लक्ष्मीला अजून काय काय अर्पण करावे हेही जाणून घ्या. असं मानलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करणं आवश्यक आहे, कारण कमळाच्या फुलावरच त्या प्रकट झाल्या होत्या. आपल्या वेदांमध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी पूजनात भगवान विष्णूंचे ध्यान अवश्य करावे. त्यांच्याशिवाय धनत्रयोदशीची पूजा अपूर्ण मानली जाते, कारण माता लक्ष्मी विष्णू भगवानांशिवाय कोणत्याही पूजेमध्ये सहभागी होत नाहीत. म्हणून धनत्रयोदशीच्या पूजेत भगवान विष्णूंचे ध्यान अवश्य करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरामध्ये भरभराट होते. धन्यवाद. जय माता लक्ष्मी.